नमस्कार शेतकरी मित्रांनो. शेतकरी मित्रांनो, किसान सन्मान निधी योजनेतील शेतकरी लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. शेतकरी मित्रांनो, पुढील हप्ता वितरण्याआधी जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पात्र करण्यासाठी शासनाने विविध उपयोजना राबवल्या आहेत. कृषी विभाग आणि महसूल विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना KYC आणि नोंदणी पूर्ण करण्यासाठी 15 जून 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. शेतकरी मित्रांनो, 31 मे 2025 पूर्वी ज्या शेतकऱ्यांना नोंदणी केलेली होती आणि KYC ही प्रक्रिया पूर्ण केलेली होती, त्यांची यादी तयार करण्यात आलेली होती. शेतकरी मित्रांनो, या शेतकऱ्यांना पुढील हप्त्यासाठी पात्र मान्यताची कार्यवाही पूर्ण करण्यात आली होती. परंतु मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनाही अजूनही या प्रक्रिया पूर्ण केलेल्या नसल्याचे निरीक्षणात आलेले आहे. शेतकरी मित्रांनो, नोंदणीची परिस्थिती सध्याच्या अलीकडच्या वारीनुसार 20 टप्प्याहूनही अधिक लाभार्थी अजूनही नोंदणी करण्याच्या प्रतीक्षेत आहेत. हे एक चिंताजनक प्रमाण आहे. शेतकरी मित्रांनो, कारण या नोंदणीशिवाय शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही. तसेच बऱ्याच शेतकऱ्यांना KYC प्रक्रिया अजूनही बाकी आहे. KYC ही प्रक्रिया PM किसान योजनेसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. या प्रक्रियेतून शेतकऱ्यांची वैयक्तिक माहिती, बँक खात्याची माहिती आणि जमिनीची माहिती तपासली जाते. शेतकरी मित्रांनो, KYC पूर्ण केल्याशिवाय कोणत्याही शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळू शकत नाही. KYC मध्ये समाविष्ट असलेले दस्तऐवज आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक पासबुक, जमिनीचे कागदपत्र, मोबाईल नंबर. शेतकरी मित्रांनो, हे भारत सरकारचे एक डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. जे शेतकऱ्यांची सर्व माहिती एकत्रित ठेवते. या प्लॅटफॉर्मवर शेतकऱ्यांची जमीन, पीक पद्धत, शेती संबंधित योजनेचा लाभ इत्यादी सर्व माहिती समग्रित केली जाते. शेतकऱ्यांची संपूर्ण माहिती एकाच ठिकाणी, सरकारी योजनेचा लाभ सहज मिळणे, शेती संबंध सल्ला आणि माहिती डिजिटल प्रमाणे. नवीन मुद्द्याचे फायदे. शासनाने 15 जून 2025 पर्यंत KYC आणि नोंदणी मुदत वाढवल्याने फायदे होणार आहे. शेतकरी मित्रांनो, ते फायदे आता नेमके कोणते ते बघूया. शेतकरी मित्रांनो, अधिक लाभार्थी समावेश. या मुदतवाढीमुळे जे शेतकरी अजूनही या प्रक्रिया पूर्ण करू शकलेले नाहीत, यांना संधी मिळेल. शेतकरी मित्रांनो, 2 योजनेचा व्यापक प्रसार. अधिक शेतकरी योजनेचा लाभ घेऊ शकतील आणि सरकारचे विशिष्ट पूर्ण होईल. शेतकरी मित्रांनो, तिसरा म्हणजे डिजिटल साक्षरता वाढ. या प्रक्रियेतून शेतकऱ्यांची डिजिटल साक्षरता वाढेल. शेतकरी मित्रांनो, आता पुढे नेमकं काय? शेतकऱ्यांना आता चेक करा. हप्त्यावर होणारा परिणाम. या मुदतवाढीचा थेट परिणाम PM किसान योजनेच्या पुढील हप्त्यावर होऊ शकतो. शेतकरी मित्रांनो, 15 जून पर्यंत KYC आणि नोंदणी प्रक्रिया चालू राहणार असल्याचे पुढील हप्ता 15 जून नंतरच वितरित होऊ शकेल. यामुळे हप्त्याच्या वितरणात काही विलंब येण्याची शक्यता आहे. कृषी विभागाच्या प्रयत्नांनी कृषी विभाग आणि महसूल विभाग संयुक्तपणे शेतकऱ्यांना जागृत करण्यासाठी विविध मोहिमा राबवत आहे. शेतकरी मित्रांनो, गावातली पातळीवरील मोहिमा, तालुका आणि गाव पातळीवर शेतकऱ्यांना या प्रक्रियेबद्दल माहिती देण्यात आलेली आहे. शेतकरी मित्रांनो, ही संपूर्ण प्रक्रिया डिजिटल इंडियाच्या दृष्टिकोनाचा भाग आहे. शेतकऱ्यांना डिजिटल प्लॅटफॉर्म जोडून त्यांच्या आधार स्थितीत सुधारणा करणे हा मुख्य उद्देश आहे. सरकारचे नियोजन आहे विभागांना सक्रिय सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. कृषी विभाग, महसूल विभाग, बँका आणि सेवा केंद्र यांनी एकत्रित येऊन शेतकऱ्यांना मदत करावी असे निर्देश देण्यात आलेले आहेत.
तर शेतकरी मित्रांनो, अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.